मित्रांनो, घरकुल योजनेच्या संदर्भातील दोन महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिला अपडेट आहे वाढीव 50,000च्या अनुदानाच्या संदर्भातील, तर दुसरा अपडेट आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या संदर्भातील। मित्रांनो, बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून घरकुल योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाढीव अनुदानाचं वितरण करण्यासाठी आज निधी उपलब्ध करून द्यायला मंजुरी दिलेली आहे, ज्याच्या अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून प्रति लाभार्थी 50,000 रुपये याप्रमाणे वितरण करण्याकरता 15 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान दिले जाणार आहे, ज्याच्यापैकी 15,000 रुपये हे सोलरसाठी तर 35,000 रुपये घरकुलाच्या बांधकामासाठी वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत 2023-24 आणि 2024-25 या वर्षामध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी परभणी जिल्ह्यातील 3,683 घरकुलांसाठी 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। तर पुणे, लातूर, सांगली, बीड, त्याचप्रमाणे जालना, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील 23,466 घरकुलांसाठी 3.5 कोटी रुपयाचा निधी असा एकूण 4 कोटी रुपयाचा निधी या योजनेच्या अंतर्गत घरकुलासाठी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। हे दोन्ही शासन निर्णय आपण gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।